शिवगुरक्ष 19 मे 2025 संपला एक अध्याय. एक अखंड आठवडा चाललेला भक्तीचा, उत्सवांचा, नवसांचा आणि नात्यांचा प्रवास आज पोहोचतो आहे त्या शुद्ध क्षणापाशी जिथे देवीला लक्ष्मी पावण अर्पण केलं जातं. त्या पवित्र विधीने मंडळी, लक्ष्मी पावन म्हणजे काय? तर ही विधी म्हणजे देवी महालक्ष्मीच्या चरणी कृतज्ञतेची अर्पणवाणी, भक्तांनी केलेल्या नवस्फूर्तीची, यज्ञ यात्रेची आणि भक्तिभावाची सांगता. यावेळी पुजारी देवीला अभिषेक करून कुंकू, अक्षदा, सुपारी, वस्त्र, हार, हरोगोळा आणि तांदूळ अर्पण करतो आणि अखेरीस देवीला लक्ष्मी पावन अर्पण करतो. देवीच्या चरणी डोकं ठेवून असं म्हणतो, आई, आम्हाला सुख, समाधान आणि शांती लाभो. गेल्या काही दिवसात ज्या देवीला रोज भेटत होतो, रोज नवस मागत होतो, ती आता पुन्हा एकदा गाभाऱ्यात शांत होते. पण भक्तांच्या मनात तिनं जागा घेतलेली असते. काही जण हात जोडून उभे असतात, काहींच्या डोळ्यात अश्रू असतात, तर काहींनी गोंजरलेलं मूल देवीच्या चरणी टेकवून सांगत असतात, आई, वर्षभर सुखरूप ठेव, आई, वर्षभर सुरक्षित ठेव. शेवटी शंखनाद होतो आणि जाहीर केलं जातं, यात्रा 2025 समाप्त झाली. एक सण, एक पर्व, एक भक्तिमय गोफ तो विसावतो आज. पण देवीच्या कृपेचा वास, ती बाजारातली गर्दी, ते नवसांचे बोल आणि मंदिरात घुमटणारी घंटा, ही सगळी आठवण मनात वर्षभर जपली जाते. श्री महालक्ष्मी यात्रा म्हणजे फक्त रांग, नवस आणि गर्दी नाही. ती आहे आपल्या गावाच्या हृदयाचा ठोका, जिथे दरवर्षी हजारो माणसं येतात, काही मनात आशा घेऊन, काही पाठीवर प्रसाद घेऊन. आज देवी गाभाऱ्यात शांत आहे, पण आपल्या हृदयात तिचं स्थान अठळ आहे. मंडळी, बुलेट गुरुजी यूट्यूब चॅनलच्या वतीने या अखेरच्या दिवशी आपण नम्रपणे म्हणूया, लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं. पुढच्या वर्षी लवकर ये हं. ओम शिवगुरक्ष. आदेश, आदेश, आदेश.